हॅलो, रश्मीज यमी फूडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण मसाला भेंडीची रेसिपी बघणार आहोत, पण सकाळच्या घाईच्या गडबडीत झटपट होणारी मसाला भेंडी बघणार आहोत। चला तर मग बघूया मसाला भेंडीची रेसिपी कशी करायची ती। इथे मी भेंडी चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे आणि पुसून घेतली आहे। त्याचं मागचं पुढचं देठ मी काढून त्याचे उभे उभे असे काप करून घेणार आहे, म्हणजे मधून चिरून घ्यायची आणि मग त्याचे 4 भाग असे करायचे। अर्धवट कापायचे नाही, पूर्ण डायरेक्ट कट मारायचा आणि लांब लांब भाग करून घ्या। अशा तऱ्हेने सगळी भेंडी आपण कट करून घेऊया। आता मी शेंगदाणे साधारण 1 वाटी घेतलेत, ते मी असे छान खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे आणि मग ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडेसे जाडसर असे बारीक वाटून घेणार आहोत। जास्त बारीक करायचे नाही, थोडे उबडधुबडच राहू द्यायचे। हे बघा अशा तऱ्हेने, आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता मी इथे साधारण 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, त्या खलबत्त्यामध्ये असे छान कुटून घेऊया। कापायचे नाही, ठेचून घ्यायचे, त्याने त्याचा स्वाद जास्त चांगला येतो। आता आपण कढई गरम करून त्यामध्ये 3 पळ्या तेल टाकून घेऊया आणि मग 1 चमचा मोहरी घालणार आहोत आणि 1 चमचा जिरे घालणार आहोत। हे छान तडतडले आणि फुलले की जे आपण ठेचून घेतलेला लसूण होता तो ह्यामध्ये घालून छान परतवून घेऊ। थोडा गुलाबी झाला की त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट आणि मी कोल्हापुरी मसाला घेतलाय, म्हणजेच कांदा लसूण मसाला, तो मी इथे 2 चमचे घालून घेणार आहे। तुम्ही तुमच्या तिखटाच्या अंदाजाने घालू शकता। ह्यामध्येच लगेच आपण कापलेली जी भेंडी आहे ती घालणार आहोत आणि छान परतवून घेणार आहोत। मीठ लगेच घालायचं नाही, मोठ्या गॅसवरच आपल्याला ही भेंडी छान परतवून घ्यायची आहे। मीठ लगेच घातलं की भेंडी थोडी चिकट होते। अशी छान परतवून तिला चांगली खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। बघा आपली भेंडी अजिबात चिकट झाली नाहीये। अशीच तिला छान परतवून घ्यायची आहे आणि थोडंसं 2 ते 3 मिनिट आपण झाकण लावून ती वाफवून घेणार आहोत। जरी झाकण लावलं तरी ती काय चिकट होणार नाही, छान मस्त वाफवल्या जाईल आणि भेंडी छान शिजेल। मीडियम गॅसवर वाफवून घ्यायची आणि मग पुन्हा थोडा गॅस मोठा करून आपण तिला खरपूस होईपर्यंत परतवून घेऊ। अशा पद्धतीने आपण जेव्हा भेंडी करू तेव्हा त्यामध्ये आपल्याला लिंबू रस वगैरे काही घालायची गरज नाही। ती छान मस्त परतून छान मोकळी होते, चिकट होत नाही। आता आपण ह्यामध्ये जो दाण्याचा कूट वाटून घेतला होता तो घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून पुन्हा परतवून घेऊ। भेंडी आपली छान शिजली आहे, पण दाण्याचा कूट घातल्यानंतर तिला अजून छान परतवायचं, म्हणजे जो दाण्याचा कूट आहे तो त्या मसाल्यांमध्ये छान मिक्स होतो आणि तो सुद्धा खरपूस असा भाजला जातो। थोड्या वेळ आपण असंच ठेवूया आणि मग आपण त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ। आता आपली भेंडी पूर्ण झाली आहे। आता सगळ्यात शेवटी आपल्याला मीठ घालायचं आहे। ह्याच्याने आपल्या भेंडीची एकदम चव छान लागते आणि अशी चिकट होत नाही, मस्त मोकळी आणि खरपूस अशी भेंडी होते। बघा आपली छान अशी चमचमीत अशी मस्त भेंडी मसाला झटकीपट रेडी झाली आहे। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि छान छान कमेंटही द्या। आता आपण एका प्लेटमध्ये ती सर्व करून घेऊ। अशा पद्धतीने तुम्ही भेंडी नक्की करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी आपण पुन्हा भेटू। बाय।